नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी असा अनुभव केलेला आहे का की कामं तर मी सगळी करत आहे, आराम पण थोडाफार करत आहे, अगदी म्हणजे हेल्दी पण आहे, मी व्यवस्थित खातपीत पण आहे, तरीसुद्धा मी इतकी थकते काय? मग आपण ब्लड टेस्ट वगैरे करतो, त्यात पण सगळं मे बी नॉर्मल असेल. मग आपली ही एनर्जी जाते कुठे? आज मी तुम्हाला त्याचबद्दल सांगणार आहे. आपली ऊर्जा, एनर्जी जी असते ना, ती फक्त काही झाडू, भांडी, स्वयंपाक, कपडे धुण्यात खर्च होत नाही. अनेकदा आपली ही ऊर्जा अशा काही सवयी, विचार आणि भावनांमुळे संपत असते, ज्याची आपल्याला जाणीवसुद्धा नसते. कधी आपण प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर कधी स्वतःची तुलना करतो. अशा अनेकशा गोष्टी असतात, ज्यामुळे आपण आपल्या गरजा, स्वप्न मागे टाकतो आणि स्वतःला हरवून बसतो. आणि पुन्हा एकदा आरशात बघितल्यावर आपल्याला वाटतं, मी पूर्वीसारखी राहिलीच नाही आहे. आणि मग आपल्याला चिडचिडपणा येतो, उत्साह कमी होतो किंवा स्वतःसाठी काहीच जगलो नाही, अगदी हरवल्यासारखं वाटतं. वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण यामध्ये जाणून घेणार आहोत की तुमची एनर्जी नक्की कोण चोरतंय आणि ती परत कशी मिळवायची. पहिली सवय, मी नंतर करेल, हा एक सिंड्रोम म्हणजे सवय. गृहिणी अनेकदा स्वतःसाठीच्या गोष्टी पुढे ढकलतात. आत्ता नको, नंतर करेल, जाऊ दे, वेळ मिळाला की बघेल, घरातलं काम झाल्यावर बघेल, काही नाही गं, डोकं रोजचंच दुखतं, काय त्याच्यात टेस्ट करू मी, नंतर बघू कधीतरी, टेस्टचं एवढं काही नाही. हे वाक्य रोजच्या आयुष्यात सवयीसारखी होतात. पण खरं सांगायचं तर तो नंतर कधीच येत नाही. दिवस संपतात, आठवडे जातात, महिने जातात आणि स्वतःसाठी ठेवलेली गोष्ट ती तशीच राहते. त्यामुळे मनात एक प्रकारची अपूर्णता राहते. स्वतःसाठी काहीच करत नाही, मग याची आपल्याला हळूहळू सवय लागते आणि आत्मविश्वास कमी होतो आणि हेच तुमची ऊर्जा शांतपणे कमी करतं. दुसरी सवय, सगळंच परफेक्ट करण्याचा अट्टाहास. घर अगदी नीटनेटकं हवं, इकडची वस्तू तिकडे नको, जेवण अगदी परफेक्टच हवं, सगळं माझ्याच हाताने झालं पाहिजे, मलाच सगळं चांगलं जमतं, तुम्ही राहू द्या, मीच करून घेते. हा विचार खूप सुंदर वाटतोय, पण तो सर्वात मोठा एनर्जी ड्रेन होतो. परफेक्शनच्या मागे धावताना आपण स्वतःला खूप जास्त दमवतो, स्वतःला विसरतो, थकवा वाढतो, चिडचिड होते, आनंद कमी होतो. मग अगदी लहान मुलाने सुद्धा आपल्याला काही मध्ये येऊन बोललं तर आपण त्याच्यावर चिडतो. त्याची काही चुकी नसते, कारण आपण तेवढं वैतागलेलो असतो, आपण तेवढं दमलेलो असतो, कारण आपण नको त्या ठिकाणी आपली एनर्जी खूप वाया घालवत असतो. खरं म्हणजे घराला परफेक्टपणापेक्षा पण शांत आणि आनंदी वातावरण हवं असतं. लहान मुलं आपल्या घरामध्ये खेळताय, बागडताय, हे आपलं गोकुळ आहे. परफेक्शनपेक्षा पीस जास्त महत्त्वाचं आहे. त्या घरातल्या माणसांची शांती, आनंदी वातावरण खूप महत्त्वाचं आहे. तिसरी सवय, सतत उपलब्ध राहण्याची सवय म्हणजे अवेलेबिलिटी. गृहिणी म्हणजे किंवा कोणती स्त्री म्हणजे 24/7 अवेलेबल पर्सन, ही एक चुकीची सवय सगळीकडे आहे. कोणीही हाक मारली की लगेच उठून आपलं हातातलं काम बाजूला ठेवून सततचं सुरू असतं. कामं तर आपल्याला आहेत, त्यातून काही सुटका नाही आहे, परंतु आपण मनाला विश्रांती देणं बंद केलेलं असतं. स्वतःसाठी वेळ काढत नाही, शांत बसायला शिकत नाही. त्यामुळे ना मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतो आणि आपला फटीग वाढतो. आणि ही एक सायलेंट एनर्जी लीक आहे, जी आपल्याला लक्षातच येत नाही आणि आपण म्हणतो माझी चिडचिड का होते. मग ह्यामध्ये जर लहान मुलांनी पण काहीतरी आपल्याला बोललं किंवा कोणी काय बोललं ना, तर आपण चुकीचा अर्थ काढतो की चिडून जातो पटकन. विचार करा या गोष्टीवर. मग करायचं काय? कामांचं योग्य रुटीन ठरवायचं आहे, दमलो तिथं थांबायचं आहे, थोडीशी विश्रांती घ्यायची आहे, नॉनस्टॉप उभं राहून जे आपण कामं करतो त्याला थोडासा ती सवय थोडीशी कमी करायची आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घ्यायचे आहेत आणि दमलेलो आहोत ते ॲक्सेप्ट करायचं, थोडीशी विश्रांती घ्यायची, विश्रांती घेताना गिल्ट मानायचं नाही. चौथी सवय, माझं काय, असा विचार करणं आणि त्यामध्येच आपण हरवून जाणं. वर्षानुवर्ष आपण जबाबदाऱ्या पार पाडतो आणि स्वतःला काही आलं की जाऊ दे गं, माझं काय एवढं विशेष आहे, मी तर घरातच असते, जाऊ दे, मला नाही कळत काय घ्यायचं आहे, मला नाही समजत, मला काय आवडतं मलाच माहिती नाही. होतं ना असं, स्वतःची आयडेंटिटी हळूहळू मागे पडते आणि मग आयुष्य फक्त कर्तव्य बनून राहतं, आनंद राहत नाही. कर्तव्य आपल्याला करायची आहेत ना, मग असं स्वतःला हरवून कसं चालेल. म्हणून आता माझं काय असं विचार करण्यापेक्षा स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या, कुटुंबाच्या पण जपायच्या आणि सगळ्यांनी मिळून छान आनंदी राहायचं. बघा, छोटासा मुद्दा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. 5वा मुद्दा, सतत मनात चाललेल्या विचारांचा आवाज. घर शांत असतं पण मनात आवाज चालूच असतो. हे काम राहिलंय, ते विसरले का, उद्या काय करायचं आहे, आई गं मलाच जमत नाही का, हे मी अशी कशी वेंधळी, मीच माझ्याकडूनच कसं काय राहिलं, कुणी मला काही बोललं तर मी कसं काय जाऊ तिकडे,
मी तर अशी दिसते, मी तर असं आहे. हा इनविजिबल मेंटल लोड खूप मोठा असतो. बाहेर आपण शांत दिसतो, पण आतून दमलेलो असतो आणि हा आतला आवाज खूप आपल्याला त्रासदायक ठरतो. हाच एक मेन एनर्जीचं काम आहे, जो आपल्याला चिडचिडेपणा आणतो, गैरसमज निर्माण करतो. समोरचं काहीतरी साधं बोलायला जात असतो, पण आपल्याकडून उलटा अर्थ काढला जातो. म्हणून जो मनात चाललेला आवाज आहे ना, तो जरासा कंट्रोल करायला शिकायचं. कंट्रोल म्हणजे काय, तर थोडासा एक्सरसाइजला वेळ द्या, थोडंसं मेडिटेशनला वेळ द्या. बघा, ह्या गोष्टींमुळे ना तुम्ही स्वतःला जास्त चांगलं ओळखतात आणि आपल्या भावनांवर आपण म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन्स पाहिजे आहेत त्याचा आपण विचार करतो. 6वा मुद्दा, कौतुकाच्या अपेक्षा. मी एवढं करते, पण कोणीही ॲप्रिशिएट करत नाही. कोणालाच माझे काही पडलेली नाही, कोणी मला काही बोलतच नाही. पण जेव्हा हा आनंद आपण इतरांच्या कौतुकावर डिपेंडंट ठेवतो ना, तेव्हा आपली एनर्जी लीक तिथेच सुरू होते. आपण आपलं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं, दुसऱ्याने केलं तर त्यावर बोनस पॉईंट. म्हणजे कौतुक मिळालं तर आनंद, नाही मिळालं तरी ठीक आहे, समाधान. हे बॅलन्स खूप महत्त्वाचं आहे. 7वी गोष्ट, जुने राग आणि दुःखनी जपून ठेवतो आणि सर्वात जास्त त्यामुळे एनर्जी ड्रेन होते. तुम्ही कधी असं एक्सपिरियन्स केलं आहे का? बघा, कधी कोणी काही आपल्याला बोललं असेल, कधी कोणी आपला अपमान केला असेल, कधी कोणी आपल्या नवीन नवीन लग्न झाल्यावर टोचून बोललं असेल, चांगली साडी नसेल दिली, किंवा काय जे काही असेल ते राग आपल्या मनामध्ये ना असतात आणि त्यामुळे आपलं मन जड होतं आणि पुन्हा पुन्हा आपण जेव्हा तो प्रसंग आठवतो तेव्हा आपलं मन इतकं जड होतं, हार्टबीट इतके वाढतात की जणू काही तो प्रसंग आत्ता आपल्या डोळ्यासमोर परत परत होतोय. म्हणजे राग आणि दुःख आपली ही ऊर्जा असते ना, ती खात राहतात. फॉरगिव्ह करायला शिकायचं आहे. फॉरगिव्ह जर आपण नाही केलं समोरच्याला तर आपल्या स्वतःला त्रास होतो. त्यामुळे समोरच्याला माफ करायचं आहे, आपल्या स्वतःला सुद्धा माफ करायचं आहे, कारण आपण सुद्धा कळत नकळतपणे समोरच्याला दुखवत असतो. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण ह्यामुळे सर्वात जास्त एनर्जी आपली ड्रेन होते. 8वी गोष्ट, स्वतःला विश्रांतीची परवानगीच नाही द्यायची. कंटिन्यू 24 तास काम करत राहिल्यावर तुम्ही काही ग्रेट होणार नाही आहे. त्यामुळे ना, न गिल्ट मानता थकले असाल तर विश्रांती घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बापरे, एवढे कामं पडलेली आहेत तर मी आरामात बसलेली आहे, किंवा कोणी तुम्हाला काही बोलत पण नाही आहे तरीसुद्धा कधी कधी मनातून आपल्याला गिल्ट येत असतो, तो आपल्याला टाळायचा आहे. पुढचा मुद्दा, स्वतःच्या हॉबी मेंटेन न करणे. कधी काळी मला हे आवडत होतं, मला ते करायची फार इच्छा होती, मला हे फार छान जमतं. मग त्यामध्ये काही पण तुमचं हॉबी असेल ती तुम्ही जर सोडून दिली तर तुम्ही ना रोजच्या त्या एकाच रुटीनमध्ये अटकलेले असता. त्यामुळे तुम्हाला फार बोर होऊ शकतं आणि जेव्हा पण आपल्याला कंटाळा वगैरे येतो ना, तेव्हा जास्त आपली एनर्जी खर्च होते. म्हणून मग स्वतःच्या ज्या हॉबी आहेत त्या आपल्या पुन्हा एकदा सुरू करायच्या आहे आणि मग बघा, तुमच्या डोक्यामधले अनवॉन्टेड विचारसुद्धा निघून जातात. तुम्हाला काय आवडतं ना ते तुम्ही करा. शिवणकाम, पेंटिंग, डान्सिंग, सिंगिंग, जे काही तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा. थोडासा का होईना वेळ त्यासाठी काढा. मग बघा तुम्हाला किती छान वाटेल. ती सवय जर तुम्ही लावली तर तुम्ही मस्तपैकी पटापट कामं करून त्या सवयीसाठी सुद्धा तुम्ही वेळ काढाल आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. शेवटची सवय, स्वतःची तुलना इतरांशी करणं. ती किती परफेक्ट आहे, तिचं घर किती छान आहे, ती किती मेंटेन आहे, ही तुलना ना कधीच संपत नाही करायला लागलो तर. म्हणून मग स्वतःची तुलना स्वतःशीच करायची. दुसऱ्यांचं मोटिवेशन घ्यायचं, परंतु कंपॅरिझन नाही करायची. कारण तुलना म्हणजे स्वतःची एनर्जी दुसऱ्यांच्या आयुष्यात खर्च करणं आणि स्वतःचा आनंद हरवून बसणं. म्हणून जे काही करायचं आहे ना, ते आपल्याला आपल्या आयुष्यात करायचं आहे. त्यामुळे ना, एक टार्गेट ठेवायचं की मला आनंदी राहायचं आहे, मला हेल्दी राहायचं आहे आणि मला माझ्या कुटुंबाला सुद्धा आनंदी आणि हेल्दी ठेवायचं आहे. तर हे काही छोटे छोटे पॉईंट्स होते जे खूप महत्त्वाचे आहेत, कारण रिकाम्या भांड्यातून कोणालाच आपल्याला पाणी देता येत नाही. स्वतःला आपल्याला भांडं भरावं लागतं, तेव्हा आपण इतरांना ते देऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा की कळत नकळत आपली एनर्जी ह्या काही गोष्टी चोरत असतात. त्यामुळे ना, तुम्ही जर या गोष्टी काही करत असाल तर त्यातून थोडंसं बाहेर पडायचा प्रयत्न करा. सवयी बदलायच्या असतील तर त्या अशा एकदम स्टॉप होत नाही. त्या सवयीला दुसऱ्या चांगल्या सवयीने रिप्लेस करा, म्हणजे ती सवय तुमची आपोआप नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही संपूर्ण घराचा आधार आहात, पण आधार देणाऱ्या व्यक्तीलाही आधाराची गरज असते. म्हणून स्वतःची ऊर्जा जपा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला कमी समजू नका आणि आनंदी राहा, हेल्दी राहा. एक्सरसाइज मात्र चुकवू नका. रोज थोडा का होईना व्यायाम करा, त्याने एनर्जी तुमची